महायुतीमध्ये कसं लढता येईल याचा विचार करतोय असं म्हटलंय सुनील तटकरेंनी। महायुतीमधल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। मलिक पक्षांतर्गत समितीचे प्रमुख आहेत। मलिकांच्याशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन असं तटकरेंनी म्हटलंय। पुणे पिंपरी वगळता पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार असं तटकरेंनी म्हटलेलं आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर आता थोड्याच वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली। या संपूर्ण बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 वरिष्ठ नेते अर्थात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे तिन्ही वरिष्ठ नेते उपस्थित होते। महायुतीमध्ये कशा पद्धतीने महापालिकांच्या निवडणुका लढायच्या या सगळ्या संदर्भातली चर्चा या तिन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबईमध्ये महायुतीमध्ये लढणार का हा प्रश्न आहे, कारण की नवाब मलिकांच्या नावाला भाजपकडनं विरोध होताना पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर आता जर नवाब मलिक यांच्या नावाला जर भाजपकडनं विरोध होत असेल तर स्वतः सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे दोघेही नेते जे आहेत ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करतील आणि जागा वाटपाच्या संदर्भातल्या चर्चेसाठी देखील जाण्याची शक्यता जी आहे ती या सगळ्या जागा वाटपा। ठीक, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अंजली दमानिया चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीसाठी आता दाखल झालेल्या आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय। बावनकुळेंची भेट घेऊन धनंजय मुंडेंबाबत त्या चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळतेय। अंजली दमानिया बावनकुळेंच्या शासकीय निवासस्थानी आता दाखल झालेल्या आहेत। या धनंजय मुंडेंच्या पूर्व वापसीला यावेळेस सुप्रिया सुळेंचा मात्र विरोध असल्याचं कळतंय। सूत्रांची ही माहिती आहे। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार असल्याचं देखील कळतंय। धनंजय मुंडे यांच्या पुनर्वापसीला आता सुळे यांच्याकडून विरोध होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार असल्याचंही कळतंय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंचा सरकारला असा इशारा असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। प्रमोद। वर्षा, खरं तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतलेली होती आणि त्यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रामध्ये राजकारण तापल्याचं बघायला मिळालेलं होतं। धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर जर ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आले तर मी बीडमध्ये उपोषणाला बसेल अशा पद्धतीचा थेट इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्याचं बघायला मिळालेलं आहे। आणि तशाच पद्धतीचा मेसेज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाहीये। वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असले तरी धनंजय मुंडे यांच्यावरती संख्येची पाल जी आहे ती चुकचुकत असताना बघायला मिळते आणि त्यांच्यावरती एक प्रकारे कनेक्शन जोडलं जात होतं आणि त्याच धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारनं घेतलेला होता। त्या धनंजय मुंडे यांना जर तुम्ही पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर उपोषणाला मी थेट पद्धतीने बसेल आणि ते उपोषण बीडमध्ये असेल अशा पद्धतीचा देखील थेट इशारा सुप्रिया सुळे यांनी दिल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता सरकार नेमकं काय भूमिका घेते, कारण वर्षात ज्या पद्धतीने चर्चा सुरू झालेल्या आहेत या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।